नमस्कार, प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिल्लक राहिलेल्या या भाकरीच्या तुकड्यापासून आज कुठली बरं रेसिपी करतोय. तर त्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. आता कांद्याची साल, मागचं पुढचं देठ बूड जे काय आहे ते आपण काढून घेऊया. खरं सांगायचं झालं तर ही रेसिपी अगदी जुन्या काळातली आहे बरं का. बनवायला सोपी, खायला चविष्ट अशी झटपट होणारी ही शिळ्या भाकरीच्या तुकड्यापासून ही जी आपण आज रेसिपी बनवतोय ती तुम्हाला फार जास्त आवडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. रेसिपीसाठी एक लाईक नक्की करून घ्या. चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता इथे मी कांद्याचे साल जे आहेत ते संपूर्ण असे काढून घेतलेले आहेत. आता कांद्याला छान असं बारीक बारीक तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. तर पहा, लगोलग कांद्यासोबत टोमॅटो, कोथिंबीर, लसूणसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे. तर बघू शकताय इथे माझ्याकडे रात्रीची 1.5 भाकरी शिल्लक होती. तर त्या 1.5 भाकरीचे मी छान असे छोटे छोटे तुकडे तयार करून घेतलेले आहेत. आता या तुकड्यांचं आपल्याला करायचं आहे काय तर सांगते मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला. त्या अगोदर आपल्याला कढईमध्ये फोडणी द्यायची आहे. तर फोडणी देण्यासाठी गॅस चालू करून घेतलेला आहे. त्यावरती कढई तापायला ठेवली होती. कढई छान अशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 पळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरे मोहरी आता छान तडतडू दिल्यानंतर त्यामध्ये बारीक चाकूने कट केलेला 5-6 कुड्या लसणाच्या इथे मी घातलेल्या आहेत. लसूण छान आता काय करायचं तडतडू द्यायचा. त्यानंतरच आपल्याला यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्तासुद्धा तेलामध्ये छान तडतडू दिल्यानंतर आपण जो बारीक कापून कांदा घेतला होता ना तो पण आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आणि कांद्याला ना चांगला कलर बदलेपर्यंत इथे तुम्हाला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी कांदा छान रंग येईपर्यंत परतवून घेते. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे. हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. आणि अजून तुम्ही आपलं प्रियंका किचन मराठी हे मराठमोळा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बाजूचं बेल आयकन प्रेस करा. म्हणजे माझी कुठली जी पुढची नवीन येणारी रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचली जातील. तर पाहू शकताय आता इथे कांद्याचा चांगला कलर बदलेपर्यंत मी कांदा छान रंगावरती परतवून घेतलेला आहे. आता कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 टोमॅटो घालून घेऊया बारीक कट केलेला आणि कांद्यासोबत यालाही परतवून घेऊया. आता जो टोमॅटो आपण टाकला आहे तो छान मऊ पडेपर्यंत तुम्हाला छान कांद्यामध्ये परतवून घ्यायचा आहे. तर बघू शकताय आता कांद्यामध्ये हे टोमॅटो छान असं मी मऊ पडेपर्यंत परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये मी ते अर्धा चमचा हळद घालून घेतली. त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी धना पावडरसुद्धा घातलेली आहे. आणि इथे मी चिकन मसाला 1 चमचाभर इतका वापरलेला आहे. त्यानंतर मी घरचंच काळं तिखट आणि लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता चवीपुरतं मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला या पदार्थाची अजून टेस्ट वाढवण्यासाठी काय करायचे, हरभऱ्याची डाळ असते ना ती डाळ इथे मी 1 मूठभर इतकी घालणार आहे. हवं तर तुम्ही काय करा, पदार्थ बनवायच्या अगोदर तुम्ही 5 ते 10 मिनिटे या डाळीला पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर यामध्ये टाकली तरीही चालेल. कोथिंबीर टाकली आणि सर्व मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं. तर तुम्हाला अजूनसुद्धा समजलं नसेल ना की शिळ्या भाकरीच्या तुकड्यापासून आज नेमकी कुठली रेसिपी आहे. तर आज आपण मस्त जुन्या पद्धतीचे कुटके करतोय. 1 नंबर चवीचे होतात आणि खायला म्हणाल तर अफलातून लागतात बरं का. तुमच्याकडे जर कधी शिळी भाकरी शिल्लक राहिली ना तर टाकून द्यायच्या ऐवजी तुम्ही असा भन्नाट पदार्थ नक्कीच करू शकताय.
एक वेळेस जर बनवला ना तर मुद्दामून तुम्ही शिळी भाकरी टाकून द्यायच्या ऐवजी ती शिळी भाकरी शिल्लक कशी राहील याचाच विचार कराल. एवढी ही अप्रतिम रेसिपी होते. तर बघू शकता आता इथे मी सगळे मसाले एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाण्याला आता आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे. तर बघू शकता आपली ही पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे हा जो आपण पदार्थ बनवतोय तो ऑब्झर्व केला जातो आणि तो खायला अजून टेस्टी बनतो. शेंगदाण्याचं कूट आवर्जून घाला म्हणजे अजूनच याची टेस्ट वाढते आणि खायला अफलातून रेसिपी लागते. आता काय करायचे, शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर आपण जे भाकरीचे तुकडे केलेले आहेत ना बारीक बारीक, ते यामध्ये छान असे शिजवून घ्यायचे आहेत. हे कुटके ना तुम्ही एकदा नक्की करून पहा. अशा पद्धतीने जर केले ना तर कुटक्याचे तुम्ही नक्कीच फॅन होऊन जाताल. एवढी ही अप्रतिम रेसिपी होते. भन्नाट चवीची रेसिपी आहे. नक्की एकदा करून पहा. अहो आम्ही ज्यावेळेस गावाकडे जायचो ना तेव्हा आमच्या आईची कधी अशी शिळी भाकरी किंवा शिळे चपाती वगैरे राहिलेली असते ना ती कधीच टाकून द्यायची नाही. आम्हाला असे तुकडे करून द्यायची आणि हे तुकडे ना आम्ही गावाकडे ताकासोबत खायचो. ताक गावाकडे मिळतं बरं का. इथे ना हवं तसं ताक मार्केटमध्ये मिळत नाही, दूध डेअरीमध्येच मिळतं पण त्याची टेस्ट गावाकडच्या सारखी येत नाही. त्यामुळे मी काय तुकड्यावरती आता काही ताक वगैरे नाही आणलेलं आहे. गावाकडे गेले ना तर तुकड्याची चुलीवरची रेसिपी तुम्हाला एक वेळेस नक्की शेअर करेल. ती पण आईच्या पद्धतीची बरं का. खूप छान लागते ही रेसिपी. एक वेळेस तुम्ही मी सांगते म्हणून हे तुकडे नक्की करून पहा. तर बघू शकता पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये भाकरीचे तुकडे जे टाकलेले होते ना त्याला मी साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी झाकून ठेवलं होतं आणि परत झाकण काढून पाहते तर थोडंसं मला यामध्ये पाणी राहिलेलं वाटत आहे. त्यामुळे ना काय करते, हलवते आणि परत 1-2 मिनिटांसाठी हे झाकण असंच ठेवून देते. तर पहा आता आपण 2 मिनिटांनंतर हे झाकण काढून बघूया. तर अगदी परफेक्ट आपले हे भाकरीचे तुकडे तयार झालेले आहेत. सॉरी, हे तुकडे नाही आहेत तर भाकरीचे कुटके आहेत. याला आम्ही कुटके बोलतो. तुम्ही काय बोलता मला नक्कीच कमेंट करा. आणि हा पदार्थ तुम्ही या अगोदर कधी बनवला आहे का मला नक्की कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर बघू शकता अगदी परफेक्ट इथे आपले भाकरीचे कुटके तयार झालेले आहेत. आता आपण काय करूया, गॅस बंद करूया आणि वरून अगदी थोडीशी बारीक चिरलेली मी ते कोथिंबीर टाकून घेते आहे. म्हणजे कोथिंबीरीने थोडंसं गार्निश केल्यामुळे ती अजून म्हणजे दिसायला छान दिसतील. तर बघू शकता मस्त आता याला हलवून घेतलं आहे आणि पहा आपल्या इकडे कुटके खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आता याला आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. कधी जर तुम्ही माझ्या पद्धतीने शिळ्या राहिलेल्या भाकरीच्या तुकड्यापासून हे भाकरीचे तुकडे जर कधी बनवून पाहिले ना तर याला खायचं कशासोबत तर मी तुम्हाला सांगते. आवर्जून याला ताकासोबत खा. ताक आणि कुटके एक नंबर चव लागते बरं का. आम्ही ना गावाकडे गेलो की ताकासोबतच हे कुटके खातो आणि गावाकडे ताक मिळतं ना ते ताक ओरिजिनल असतं. तर इथे मला दूध डेअरीवरचं ताक बिलकुल आवडत नाही. त्यामुळे मी काय ताकासोबत आता खाणार नाही आणि असंही मला थोडंसं जाम सर्दी झाल्यामुळे मी ताकाच्या थोडंसं लांबच राहते बाबा. पण तुम्ही याला मात्र ताकासोबतच एन्जॉय करा. खूप छान ताकासोबत हे कुटके लागतात. कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करा आणि पुढच्या येणाऱ्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर रेसिपीसाठी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बाजूचं बेल आयकन प्रेस करा म्हणजे माझी पुढची कुठली नवीन येणारी जी रेसिपी आहे ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तरी चला भेटते एका छान अशा चमचमीत झणझणीत पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.